हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असणार आहे तुम्ही की मी एका लाटण्यामध्ये म्हणजे एक वेळ जेव्हा आपण चपाती लाटतो त्याच्यामध्ये मी 5 चपात्या लाटलेल्या आहेत, त्या पण 2 पद्धतीने। तर ते कसं केलं आहे, काय केलं आहे, हे सगळं पुढे जोडलेलं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू। जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला जे आपण जेवण करतो त्या पत्रावळ्या ज्या असतात लग्नामध्ये, कार्यक्रमाला, अशा पत्रावळ्याचा उपयोग केला जातो। म्हणजे यूज अँड थ्रो ज्या प्लेट्स असतात तर त्या मस्त अशा गोलाकार कापून घ्यायच्या आहे। इकडं पिठाचा गोळा तिंबून घेतला होता मी। तर पहिली पद्धत बघूया। या पद्धतीमध्ये आपण एक साथ 2 पोळ्या लाटू शकतो, म्हणजे चपात्या लाटू शकतो। त्याच्यासाठी छोटे छोटे कणिकाचे गोळे घेतलेले आहे मी। बघा, आपण रेग्युलरी जसं करतो, तेल तूप जसं लावतो तसंच लावून घ्यायचं आहे। बघा, मी पण रेग्युलर असंच करते। तर असं दोन्हीही पिठांच्या गोळ्यांना मधल्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे। जसं तुम्ही करता तसं, तुमची जशी पद्धत असेल तशी, पण असे गोळे झाले पाहिजे। आणि लक्षात ठेवा, एक गोळा मोठा आणि एक गोळा छोटा झाला पाहिजे। आणि एकावर एक गोळे ठेवायचे नाही आहे। एकावर एक गोळे जर ठेवून तुम्ही 2 चपात्या लाटायला गेलात तर ते दोन्ही गोळे चिटकून बसतात। आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं असं जर लाटायला गेला तर चिटकून बसणार। तर एक मोठी चपाती थोडीशी लाटून घ्यायची आहे आणि एक थोडीशी लहान, म्हणजे एवढी बी लहान नाही, जसं तुम्हाला आवडेल तसं। तर आणि मी बघा एवढ्या आकाराची लाटून घेतलेली आहे। तर बघा, आता पीठ लावलेलं आहे आणि ट्रस्ट मी बिलकुल एकमेकांना ह्या चपात्या चिटकत नाही, कारण मध्ये आपण पीठ लावलेलं आहे। आणि अशा प्रकारे मी लाटायला चालू केलेलं आहे। जशी आपण सिंगल चपात्या करतो तशीच ही चपातीसुद्धा टमटम फुगते। तर बघा, अशा प्रकारे दोन्ही चपात्या मी एकाच बेलण्यामध्ये लाटून घेते आहे। काहीही अवघड नाही आहे, चपाती चिटकत नाही आहे, कारण मध्ये आपण पीठ लावलं होतं। बघा, आमच्या घरामध्ये थोड्या मोठ्या चपात्या करतात। तर बघा, मी एवढ्या चपात्या केलेल्या आहे, आकाराने पण मोठ्या आहेत। आणि आता बघा, इकडे भाजून पण मी दाखवते तुम्हाला। आपल्या ज्या रेग्युलर चपात्या असतात तशाच होतात ह्या। हे बघा, तर आपण गडबडीच्या टायमाला अशी ही टिप वापरू शकतो। बघा, चपाती मस्त फुगलेली आहे, काही ह्याच्यामध्ये असं हे नाही आहे, आपण यूज करू शकतो। आता पुढची जी टिप आहे ती आहे की एक साथ आपल्याला 5 पोळ्या लाटायच्या आहेत, 5 चपात्या लाटायच्या आहेत। रेग्युलर जसं पहिला पण मी सांगितलं होतं तसे रेग्युलर कणकाचे गोळे तसे तुम्ही बनवून घेता तसे बनवून घ्यायचे आहे। तर मी पण इकडे बनवून घेते आहे। ट्रस्ट मी, जेव्हा आपल्या घरामध्ये खूप गडबड असते किंवा सण समारंभ असतात त्यावेळेस आपण ह्या ट्रिक यूज करू शकतो। तर मी इथं 7 मिनटापेक्षा बी कमी वेळ लागलेला, 5 मिनटामध्ये मी 7 चपात्या लाटून घेतल्या होत्या। आणि माझा एका टायमाच्या चपात्या पूर्ण बनून झाल्या होत्या। तर बघा, इकडे पिठात मी मस्त असे गोळे घेतलेले आहेत मिसळून। आणि पण अशा छोट्या लाटून घ्यायच्या आहे, गोळे डायरेक्ट ठेवायचे नाही। आणि बघा, आता ह्या यूज अँड थ्रो प्लेटची कमाल बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतं। तर एक चपाती ठेवली छोटी, परत मी त्याच्यावर यूज अँड थ्रो असणारी प्लेट ठेवली, परत एक चपाती ठेवली आणि सेम म्हणजे एकावर एक आल्या पाहिजे, आपल्या हाताला स्पर्श झाल्याच्या नंतर लगेच कळतं। तर दुसरी बी प्लेट मी वरती ठेवली आणि आणखी एक चपाती ठेवली आणि ह्याच्यावरती पण तुम्ही यूज अँड थ्रोची प्लेट ठेवू शकतात। पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडं एक ट्रान्सपरंट प्लास्टिकचा उपयोग करते, म्हणजे तुम्हाला पण कळेल। वरच्या चपातीचा जेवढा आकार लाटला जातो, ट्रस्ट मी खालच्या पण चपात्यांचा तसाच आकार लाटला जातो। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल बघा। तर वरची चपाती माझी जेवढी लाटली जाते तेवढ्याच आकाराच्या खालच्याही चपात्या माझ्या लाटल्या जातात। आपण सण समारंभाला किंवा घाई गडबडीच्या टायमाला आपण ही युनिक टिप आणि ट्रिक यूज करू शकतो। तर कशी वाटली बघा, ह्या टिपवर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा, एवढ्या प्रयत्नाला तर तुम्हाला नक्कीच करावं लागणार आहे। तर बघा, खूप साधी सरळ सोपी पद्धत आहे, किती छान चपाती लाटली जाते। बघा, कसलीही चपाती चिटकत नाही आहे, कारण ह्या यूज अँड थ्रोच्या ज्या असतात ह्या कागदी प्लेट असतात आणि वरतून थोडंसं त्यांचं असं प्लास्टिकसारखं आवरण असतं, म्हणजे ओव्हरऑल प्लास्टिक नसतं, कागदच असतं।
आय नो की प्लास्टिक हानिकारक आहे, पण ह्याच्यावर प्लास्टिक नसतंच जास्त करून. तर अशा प्रकारे बघा मी एक साथ 5 चपात्या इथे लाटून घेतलेल्या आहे. टोटल मी 5 मिनटामध्ये 7 चपात्या केलेल्या आहे आणि हे बघू शकता तुम्ही. आणि आता ह्या चपात्या भाजून घेते. आपण रेग्युलर जशा चपात्या भाजतो तशाच ह्या चपात्या फुगतात, तशाच ह्या चपात्या मऊ लुसलुसीत होतात. काहीही फरक नाही आहे त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. तर बघा ही माझी पहिली चपाती मी घेतलेली आहे शेकायला. काहीच फरक नाही, तशीच माऊ चपाती होते. काही डिफरंट तुम्हाला वेगळं वाटणार नाही, काहीच नाही. बघा कशा फुगतायत चपात्या, काहीच वेगळं वाटणार नाही. हा तुमच्या घरामध्ये जर सकाळी भरपूर प्रमाणात डबे करायचे असतील तर तुम्ही अशी टिप आणि ट्रिक यूज करू शकता. तर बघा किती मऊसत चपात्या झालेल्या आहेत. तुम्हाला मी हाताने प्रेस पण करून दाखवते. आणि हे जे बनवलेलं आपण उपकरण आहे ते म्हणजे आपण फेकून नाही द्यायचं आहे, त्याला साफ करून तसंच ठेवायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.